देशातील विविध राज्यांची आर्थिक आत्मनिर्भरता कितपत आहे याचे चित्र एका ताज्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या अभ्यासात राज्यांच्या एकूण महसुलातील स्वतःच्या उत्पन्नाचा टक्का हा निकष धरून आत्मनिर्भरता मोजण्यात आली आहे. या निकषावर औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आघाडीवर असल्याचं दिसते. आकडेवारीनुसार दिल्ली 85.17% स्वतःच्या महसुलासह सर्वाधिक आत्मनिर्भर आहे. त्यानंतर हरियाणा, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांचा क्रम लागतो. या राज्यांमध्ये उद्योग सेवा क्षेत्राची वाढ आणि सक्षम कर प्रणालीमुळे महसुलात मोठा वाटा स्वतःच्या उत्पन्नाचा आहे. दुसरीकडे मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम यांसारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये स्वतःच्या महसुलाचा वाटा अत्यल्प आहे. भौगोलिक अडचणी, कमी औद्योगिकीकरण आणि मर्यादित कर आधार यामुळे ही राज्य मोठ्या प्रमाणावर केंद्राच्या अनुदानावर अवलंबून आहेत. उत्तर भारतात मिश्र चित्र दिसते. पंजाब आणि राजस्थान तुलनेने सक्षम आहेत, तर उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड मध्यम पातळीवर आहेत. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांचीही स्थिती सरासरी आहे. पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही संतुलित पण आव्हानात्मक परिस्थिती दिसून येते. या सर्व आकडेवारीवरून स्पष्ट होते की आर्थिक आत्मनिर्भरता ही केवळ महसुलावर अवलंबून नसून उद्योग, पायाभूत सुविधा, शहरीकरण आणि आर्थिक धोरणांवरही आधारित आहे. पुढील काळात संतुलित विकासासाठी राज्यांनी कर प्रणाली सुलभ करणे, गुंतवणूक वाढवणे आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. तसेच मागास भागांसाठी विशेष धोरणे राबवून त्यांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे.